सर, पिपाणी चिन्ह हे जे आहे हे याच्यावरती बंदी आणावी या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं पत्र लिहिलं आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही, हे चिन्ह तसं कन्फ्यूज करणारं चिन्ह आहे. जनतेला, ग्रामीण भागातली आमची जी मतदार बंधू आहेत, मतदार बंधूंना सर्वांना त्याचं नाव पण तुतारी दिलेलं आहे आणि आमचं चिन्ह जे आहे ते तुतारीधारी माणूस या दोन्ही साम्य नाव दिलेलं आहे आणि दोन्ही तुतारी आणि पिपाणी जवळपास त्याचा दोन्हीचा अर्थ एक लागून कन्फ्यूज होऊन लोकांना मतं ट्रान्सफर होतात आणि मतं ट्रान्सफर होऊन आमचं एक सीट 37,000 मतं जी आहे ती पिपाणीला झाली साताऱ्यामध्ये आणि 34,000नं ते सीट पराजित झालेलं आहे. त्याच्यामुळे ते सीट बिलकुल त्या चिन्हामुळेच पराजित झालेलं आहे आणि माझासुद्धा जवळपास 55,000 वोट ते आहे ते त्या तुतारी आणि पिपाणी या चिन्हावर गेलेत. त्याच्यामुळं हे चिन्ह कमी झालंच पाहिजे. निवडणूक आयोगातला हा एक खेळ झाला आणि त्या खेळामध्ये आमचं एक उमेदवाराचा पराजय झाला. एक मुद्दा हा आहे की काही ठिकाणी समान नाव असलेल्या व्यक्तीला पिपाणी हे चिन्ह दिले, म्हणजे निवडणूक आयोग यामागे काही त्यांचा बायसपणा होता का? कारण बजरंग सोनवणे नावाचा एक माणूस तिथे निवडणूक लढतोय आणि त्याला योगायोगाने पिपाणी नावाचं चिन्ह मिळते. आता बगरे नावाच्या माणसाला पिपाणी चिन्ह मिळालं, हा योगायोग समजायचा नाही. कसं आहे, हे खरं तर तुम्ही शोधून आम्हाला सांगितलं पाहिजे मीडियानं की हे काय. आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहीत पाहिजे, कारण आता कुठं अलिगेशन करून काही होऊ नये. आमचं एकच उद्देश आहे की आता पुढच्या निवडणुकीत ते चिन्ह राहिलं नाही पाहिजे. आज पहिला दिवस होता संसदेचा तुमचा, काय कसा अनुभव आहे? माझ्या आयुष्यातला हा अस्मरणीय क्षण आहे. या बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून दिल्लीला पाठवलं आणि त्या दिल्लीच्या सर्वोच्च सभागृहामध्ये जायचा बहुमान मला मिळाला. या सर्व मानाची मानकरी माझी बीड जिल्ह्यातली सर्व जनता आहे. ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या जनतेचे मी नतमस्तक होऊन आभार मानणार. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा मतदारसंघ ओळखला जायचा, त्याच मतदारसंघातून तुम्ही निवडून आले, काय भावना आहेत? आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाचा बीड जिल्हा म्हणून खूप माझ्या जन्माच्या अगोदरपासून ओळखला जातो आणि ती पवार साहेबाचाच जिल्हा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.